ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live शिवराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य आयुष्यमान भारत शिबिर संपन्न। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। हमरापूर विभागात आरोग्याकडे भक्कम पाऊल शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री अतुल नंदकुमार म्हात्रे यांनी हमरापूर विभागात आयुष्यमान भारत शिबिर संपन्न दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आले। यशस्वीपणे आयोजित करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत कार्ड शिबिरात 200+ कुटुंबांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, सर्वांसाठी मोफत आरोग्य विमा, सुरक्षित भविष्य समाजासाठी एक सकारात्मक पाऊल श्री अतुल सरांनी उचललं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित श्री अतुल नंदकुमार म्हात्रे, शेकाप निखिल पाटील, ॲडव्होकेट रोशन पाटील, प्रल्हाद पाटील, दीपक पाटील, राहुल पेरवी, महेंद्र ठाकूर, मंगेश पाटील, आकाश गावंड, विकी कदम, सूरज गावंड आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। आपण हमरापूर विभागामध्ये शिवराज प्रतिष्ठान मार्फत आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणून लोकांसाठी इथे आपण एक प्रकारचा कॅम्प लावलेला आहे। आमचे नेते पक्षाचे कार्यकर्ते श्री स्वर्गवासी आर.के. पाटील सर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आपण घेतोय आणि आज त्यांना स्मृती देऊन आपण हा कार्यक्रम इथे करतोय। इथे मला बहुसंख्य लोक आज आलेली दिसत आहेत आणि या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत। या योजनेच्या अंतर्गत आपला जो अजेंडा आहे की आपण 2 विषयांवरती काम करतोय, रोजगार तसेच हेल्थकेअर। त्या हेल्थकेअरमध्ये आपण आपल्या गेल्या वेळेला मी जसं म्हटलं होतं की आम्ही येत्या काळामध्ये आमची जी काही हेल्पलाईन हेल्थकेअरसाठी म्हणून निर्माण केलेली आहे तिच्या अंतर्गत विविध ह्या योजना आहेत त्यांचा लाभ पेण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबरीने आम्ही येत्या काळामध्ये ॲम्ब्युलन्स सेवा देखील देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। तसंच विविध गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील, प्रायव्हेट हॉस्पिटल जिथे या योजनांचा फायदा नागरिकांना मिळू शकतो अशा हॉस्पिटलसोबत देखील टायअप करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। त्या दृष्टिकोनातनं हेल्थकेअर या विषयावरती, आरोग्य सुविधांच्या विषयावरती आपल्याला येत्या दिवसातनं आमच्या मार्फत काम होताना पाहायला मिळणार आहे। तसंच गेल्या रोजगार मेळाव्यामध्ये आपल्याला अतिशय अभूतपूर्व प्रकारचा प्रतिसाद मिळाला होता। पहिल्याच रोजगार मेळावा जो काही दिवसांपूर्वी झाला त्याच्यामध्ये आपण टाटा स्ट्राईव्हसोबत टायअप केलं होतं आणि टाटा स्ट्राईव्हच्या मार्फत आपण प्रशिक्षण आणि रोजगार या विषयावरती काम करण्यासाठी म्हणून तो मेळावा लावला होता। त्याच्यामध्ये जवळजवळ 850 युवकांनी पेण विधानसभा मतदारसंघातील पेण तालुक्यातील युवकांनी तिथे हजेरी लावली होती। माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत या गेल्या 2 आठवड्यामध्ये ह्या युवकांपैकी जवळजवळ 200 युवकांनी टाटा स्ट्राईव्हच्या सेंटरला प्रशिक्षणासाठी तिथे भरती घेतलेली आहे आणि त्यांनी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केलेली आहे। लवकरच त्यांना त्यांचा रोजगार देखील जो हक्काचा आहे तो मिळणार आहे। अशा प्रकारचं काम आपल्याला त्या रोजगार मेळाव्यातनं होताना पाहायला मिळालं। त्याच प्रकारचा एक योग्य असा रोजगार मेळावा आपण येत्या 19 तारखेला करणार आहोत। याच्यामध्ये आपण L&T सोबत टायअप केलेलं आहे आणि L&Tच्या मार्फत बांधकाम क्षेत्रातील जे तुमचे रोजगार आहेत, ज्या नोकऱ्या आहेत त्या मिळण्याची संभावना याच्यामध्ये असल्यामुळे 2 महिन्याचं प्रशिक्षण आणि ह्या 2 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये विशिष्ट गोष्ट कोणती आहे, बांधकाम क्षेत्रातलं सर्व सुयोग्य प्रशिक्षण तर मिळणारच आहे। L&Tचं जे सेंटर आहे त्या L&Tच्या सेंटरवरती संपूर्णपणे राहायची मोफत सोय, प्रशिक्षण मोफत, जेवणा खाण्याची देखील सोय ही मोफत आहे। त्यामुळे ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपण ह्या क्षेत्रातल्या 3ऱ्या मुंबईमध्ये होत असणारे जे बांधकामाची जी कामं आहेत तिथे आपल्याला विविध प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात। तर मी इथल्या पेण तालुक्यातील युवकांना नक्कीच विनंती करेन की त्यांनी ह्या रोजगार मेळाव्याचा भाग बनावं, त्यांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि स्वतःची जी काही रोजगाराची समस्या आहे ती सोडवून घ्यावी ही विनंती आहे। धन्यवाद। सर, पेण तालुक्यातील पूर्व विभागामध्ये असेच आपण मेळावा घेणार आहेत का पुढे? आत्ता हा जो आमचा L&Tचा जो मेळावा आहे हा बांधकाम क्षेत्रातला असल्यामुळे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे रोजगार असतील। म्हणजे तुम्हाला इथे सुतार, फिटर, गवंडी, त्याच प्रकारची इतर जे बांधकाम क्षेत्रामध्ये लागणारे सर्व अनस्किल्ड लेबरपासून स्किल्ड लेबरपर्यंतचे सगळे जॉब्स अवेलेबल आहेत। त्याच्यामुळे पूर्व विभागातील विशेष करून आदिवासी वाड्यांवरतील युवक जे आजकाल आपण पाहतो की वीटभट्ट्यांवरती कामाला जातात त्या सर्वांना इथे चांगल्या रोजगाराची संधी आहे।
LNT कडून 18,000हून अधिक पगार हा आपल्याला मिळतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारचा रोजगार हा पूर्व विभागातील आदिवासी वाड्यांवरती राहणारे इतर ठिकाणी राहणाऱ्या युवकांना घेता येईल. त्यामुळे ह्या LNTच्या सोबत आमचा असलेला कायम असलेला रोजगार मेळावा जो येत्या 19 तारखेला होणार आहे त्याचा सर्व युवकांनी लाभ घ्यावा. धन्यवाद सर.